जिगरी फ्राय. हे आपण काय गरम पाण्यात टाकायचं म्हणजे जी वास वगैरे येते ना ती जाते. चांगलं 2-3 पाणी ना स्वच्छ धुवून घ्यायचं. अशी काहीतरी जादू करायची आणि कांदा कट करून घ्यायचा. असं काय होत नसतं, कापावाच लागतो. गरम पाण्यात स्वच्छ धुवून झालेली जिगरी आता मस्तपैकी आपण शिजवत टाकणार आहे. कांदा घेतलाय, अद्रक लसूणची पेस्ट टाकून मस्तपैकी आपण हलवतोय आणि वरून परत हळद टाकली, मीठ टाकले. मित्रांनो, जिगरी मस्तपैकी शिजवून घ्यायची. जिगरी आपली शिजली मित्रांनो. आता आपण जिगरी फ्राय करतोय. त्यात कांदा टाकलाय, तेलामध्ये थोडंसं तूप पण आहे आणि कांदा जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत चांगला आपण शिजवून घेतला. वरून कोथिंबीर टाकली, अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि हलवून घेतोय जोपर्यंत सगळे तेल त्याचं वर येत नाही. थोडं मीठ टाकलंय, हळद टाकली, चांगलं त्याचं तेल वर आलं की आपण टाकणार आहे मसाले. कांदा लसूण मसाला टाकलाय, लाल तिखट टाकलंय, घरगुती मसाला टाकलाय, आपण गरम मसाला टाकलाय, मटन मसाला टाकलाय, आपण त्याच्यामध्ये घरचं लाल तिखट टाकले, काळं तिखट टाकलंय मित्रांनो आणि मस्तपैकी एकदम हलवून घेतलंय. कशी आहे ग्रेव्ही? थोडंसं तेल सुटलं की एक नंबर दिसणार आहे आपल्या जिगरी फ्रायची ग्रेव्ही. माझ्या मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रेम दिलं मित्रांनो, या व्हिडिओला पण प्रेम द्या आणि लिंबू का टाकतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्तपैकी आपली गावाकडचं जे असतं जिगरी फ्राय त्याला आपण करतोय. तर तुम्हाला रेसिपी दाखवते, आपण एकदा करून बघा नक्की आणि झाल्यावर पण दाखवणार आहे. आपण तुम्हाला टेस्ट करून पण दाखवणार आहे जिगरी फ्राय कशी आहे ग्रेव्ही. आणि आपण मस्तपैकी एंट्री केली मटणाची. कसं झालं मला नक्की सांगा. आपण कस्तुरी मेथी टाकले, कोथिंबीर टाकली आणि मस्तपैकी सजवलंय. तर आता रेडी झालं मित्रांनो. थोडंसं तूप टाकलं वरून, कांदा, जिगरी फ्राय, तूप, चपाती आणि भाकरी. घरगुती केलेली जिगरी फ्राय एकदम तूप बीप टाकून मस्तपैकी आणि भाकरी आहे, चपाती आहे, कांदा आहे, लिंबू आहे आणि एकदम मस्तपैकी कोथिंबीर टाकून सजवलेली जिगरी फ्राय. भाकरी आपल्या पेजला केकेस कुस्कर क्लिकला फॉलो करायचं. हां, लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्ही ट्राय करून बघा जिगरी फ्राय.